आता बघा दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। श्रीगोंद्यात संजय राऊतांकडून काही दिवसांपूर्वी साजन पाचपुते यांची उमेदवारी जाहीर, तर अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा कोणाला अधिकार नाही, राऊतांचं नाव न घेता शरद पवारांचं वक्तव्य। कुणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही, श्रीगोंद्या संदर्भात शरद पवारांकडे चुकीची माहिती, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, पक्षाविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू, अजितदादांचा नाव न घेता उमेश पाटलांना इशारा। मी अजितदादांचा दौरा रद्द करण्याइतका मोठा नेता नाही, माझ्या सांगण्यावरून अजितदादा ऐकत असते तर मी आमदारांची उमेदवारी रद्द केली असती। राज ठाकरेंनी पक्षाचे नेते आणि सरचिटणीसांची बैठक बोलावली, मुंबई शिवतीर्थ निवासस्थानी उद्या सकाळी बैठक होणार। दरम्यान राज ठाकरे जिथून आदेश देतील तिथून निवडणूक लढवणार, अमित ठाकरे यांचं वक्तव्य। सुप्रिया सुळेनंतर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीत बॅनरबाजी, ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख, तर बॅनरनं काही होत नाही, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं कर्तृत्व असावं, भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर सुळेंची प्रतिक्रिया। मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता, मला भाजपात प्रवेश द्या असं म्हटलं नव्हतं, भाजपामध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं, एकनाथ खडसेंची स्पष्टोक्ती। एकनाथ खडसेंसारख्या नेत्याची लाचारी मी पाहिली नाही, एकीकडे म्हणतात भाजपात मला विरोध, नंतर बदलतात, पद भोगायची आणि बडबड करायची इतकंच काम, गिरीश महाजनांची टीका। एकनाथ खडसे सातत्यानं भूमिका बदलतात, प्रत्येक वेळी ते वेगवेगळं बोलतात, त्यांचं नेमकं काय चाललंय याबद्दल मी काय सांगणार, छगन भुजबळांची प्रतिक्रिया।